कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. गीत, गझल, कविता, बेसळचे विषय, देशप्रेम, शौर्यगाथा असे अनंत विषय या चॅनलवर हाताळले गेले. चलो आज दिल कर रहा है थोड़ा बहुत हसी मजाक भी कर लूं. आपले मराठीचे विनोदी लेखक, कथाकथनकार, चित्रपट अभिनेते, पटकथा लेखक, गायक, संगीतकार अशा अनंत भूमिकांमध्ये मस्त लोकांना हसवत हसवत मानवी आयुष्य उपभोगलेले पु ल देशपांडे. ते म्हणायचे, सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा पहा म्हणजे दिवस मजेत जातो. आणि थोडासा पॉज घ्यायचे आणि पुढं म्हणायचे, मग बायको कोणाचीही असो. असं काही गमतीदार वाक्य पुलंची आजही आठवली की गालावर हसू फुलतं ना. त्यातून मग पुणे तिथे काय उणे आपण असं नेहमीच म्हणतो. आणि पुण्याच्या पाट्यांबद्दल तर काय, तो विषय स्वतंत्ररित्या हाताळण्यासारख्या पाट्या, अतिशय मजेशीर, चिमटे घेणाऱ्या, त्याच्यामधनं काहीतरी उपहासात्मक अर्थ निघणाऱ्या अशा भरपूर पाट्या या पुण्यामध्ये इकडे तिकडे पाहायला मिळतात. असंच एका सोसायटीच्या गेटच्या बाहेर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे, अतिथी देवो भव. आणि खाली टीप म्हणून लिहिलं आहे. म्हणजे अतिथी देवो भव हे जरा मोठ्या अक्षरात आहे आणि त्यातल्या त्यात मीडियम अक्षरात, सर्व देवांना नम्र विनंती की त्यांनी त्यांची पुष्पक विमानं गेटच्या बाहेरच पार्क करावीत. येतं ना, हसू येतं अक्षरशः. एक मुलगा असाच एका 55 वर्षाच्या एका गृहस्थाकडे जातो. त्याच्या घराची बेल वाजवतो. अर्थात हे सगळं आपली प्रेयसी हिच्यासोबत डिस्कस करून ठरलेली गोष्ट. सकाळी सकाळी कोण आलं 8 वाजता असं म्हणून त्याच्या प्रेयसीचे पिताश्री दार उघडतात. थोडीशी त्रासिक नजरेने या मुलाकडं बघतात. मुलगा म्हणतो, नमस्कार. हां नमस्कार. स्वतःचं नाव न सांगता डायरेक्ट तो एक वाक्य उच्चारतो, मी गेली 10 वर्ष तुमच्या मुलीवर आतोनात प्रेम करतो. सद्गृहस्थांनी नाव विचारावं असा विचार मनात आला होता, पण त्यांनी खाडकन विचारलं, मग आता काय पेन्शन मागायला आलायस का. असेही मुलीचे बाप या पुणे शहरात भेटतात. एक पत्नी आपल्या पतीला म्हणते, मी 2 तास बाहेर जाणार आहे, तुम्हाला काही हवं आहे का. अहो, आपली ही हिंदू धर्मातली एक सात्विक पत्नी नक्की घराच्या बाहेर जाताना असा प्रश्न विचारणार ना. मी 2 तासासाठी बाहेर जाते, तुम्हाला काही हवं आहे का. पती महाशय लगेच उद्गारले, मला तेच हवं आहे. आपल्या पत्नीच्या बोलण्याचा, तिच्या असण्याचा, तिच्या अस्तित्वाचा त्रास होणं असं विनोदाभासाने जरी आपण बोलत असलो तरीसुद्धा तीच तर आपल्याला अखेरपर्यंत साथ देते, हे सुद्धा आपण कधीही नाकारत नाही ना. आणि नाकारायचं नाहीच आहे. अपार्टमेंटची सगळीकडं नुसती बिल्डिंगवर बिल्डिंग उभे राहत आहेत ना. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये मग लिफ्टची सोय. काल गंमत झाली. पुण्यातल्या एका मित्राकडे जावं म्हणून मी त्याच्या अपार्टमेंटमध्ये गेलो. लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्टचा दरवाजा बंद होता होता एक स्त्री आणि
छोटा मुलगा. दोघंजणं आत आले. लिफ्टचं बटन दाबता दाबता मी आपलं सहज विचारलं. एक 5-6 मजली बिल्डिंग होती. मला वाटलं हे दुसऱ्या तिसऱ्यावर जात असतील. मी आपलं विचारलं, दुसरा का तिसरा? अहो काय वस्कन अंगावर आली ती बाई. ती म्हणाली, हा माझा भाचा आहे, भावाचा मुलगा आहे. हे उत्तर ऐकून मी निमूट लिफ्टमध्ये मागं जाऊन उभारलो. अशाही गोष्टी घडत असतात. त्याच्यातनं सुद्धा काही विनोद निर्मिती नक्की होत असते. आणि सेन्स ऑफ ह्युमर आपण जर आपला जागृत ठेवून जगलो तर मग असे हसण्याचे क्षण उठता बसता मिळू शकतात. आता गंमत पहा, माझ्या सिद्धेश्वर हायस्कूलच्या एका ग्रुपमधल्या मित्राला मी परवा फोन केला. सहज मनात आलं, चला रविवार आहे आणि याच्याशी गप्पा मारू, आपल्या मित्राशी, बालमित्राशी. खूप दिवस झाले भेट नाही आहे, फोनवर तरी भेटू. पण तो नेमका बिझी असावा, त्याने फोन उचलला नाही किंवा फोन उचलायला टाळलं आहे की काय, काही समजायला मार्ग नाही. 4 ते 5 वेळा मी जवळपास 7-8 रिंग वाजवल्या त्याच्या, पण नो रिस्पॉन्स. खूपच बिझी दिसतोय म्हटल्यावर मी एक मेसेज टाकला. अरे आपल्या वर्गात होती ना ती पल्लवी, त्या पल्लवीचा मला काल फोन आला होता आणि ती तुझा नंबर मागत होती, पण तुझ्या परवानगीशिवाय कसा काय द्यायचा, देऊ का नंबर, असा मेसेज टाकला. आणि 5व्या मिनिटापासनं त्याचे फोनवर फोन, पूर्ण रविवार त्याचे 15-20 फोन. पण मी पण त्याला सतवण्याचं ठरवलं होतं. शेवटी मैत्रीमध्ये असे चिमटे घ्यायचेच असतात ना. आणि मी दिवसभर त्याचा फोन उचलला नाही. शेवटी रात्री त्याला मी फोन केला आणि म्हटलं गुड नाईट. तसा तो माझ्यावर उखडला आणि म्हटला, अरे दिवसभर सतावतो आणि मग रात्री शुभरात्री म्हणायला फोन करतोस का? काय म्हणली पल्लवी, काय म्हणली? मग मी त्याला आपलं सांगितलं, अरे तू फोन उचलला नाही म्हणून मी आपली पुडी सोडली. तोही मग 3 मजली हसला आणि मग नंतर आमच्या थोडा वेळ गप्पा झाल्या. काही पती पत्नींमध्ये असे काही विनोद घडतात की बस. एक पती पत्नी मस्त गप्पा मारत बसलेत आणि पत्नीला मूड आला, चला आता आपल्या पतीशी काहीतरी गप्पा मारूयात, मस्तपैकी कॉफी घेऊयात. आणि दोघंजणं गॅलरीत आले. पत्नीचा एवढा चांगला मूड बघून ते आपल्या पती महाशयांनी आपल्या पत्नीला अगदी लाडात विचारलं, अगं अंजू, तुला एक विचारायचं आहे. ती पण म्हणाली, बोल ना. कॉफीचे घोट घेता घेता त्याने एक प्रश्न टाकला, तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो? तसा एक घोट कॉफीचा घेऊन लटकेच एक कॉर्नर मारून, म्हणजे तिरक्या नजरेने आपल्या पतीकडे बघत ती म्हणाली, अहो काही काय विचारता, मला हँडसम पण नाही आवडत आणि हुशार पण नाही आवडत, मला फक्त तुम्हीच आवडता. पतिमाशांना प्रश्न पडला की याला आता अपमान समजायचा की आपल्या बायकोचं आपल्यावर आतूनच प्रेम आहे असं समजायचं. अशाही गोष्टी गमती जमती संसारामध्ये नक्की पाहिजेत दोघांमध्ये. पुण्यामध्ये कधी काय कुठे काय घडेल काही सांगता येत नाही. मस्तपैकी आंब्याचे दिवस आणि एका मित्राकडे जाणं झालं. त्याच्या पत्नीने स्वागत केलं आणि सरळ सांगितलं, आज काही चहा कॉफी नाही करणार भाऊजी मी म्हणलं, अहो काहीच नको, फक्त एक अर्धा ग्लास पाणी द्या. तशी ती पुण्यातली बायको. मित्र म्हणला, अगं दुसरं काहीतरी दे ना. अर्थात त्याचा हा इशारा होता. मग तिने प्रश्न विचारला, आमरस देऊ की बासुंदी देऊ? मैत्री आघात आमची आणि तिला पण माझ्या बोलण्याची सवय. मी पटकन बोललो, घरामध्ये एकच वाटी आहे का? तसा इशारा तिला कळला. पण मी शेवटी तिला म्हणलं, गमतीने बोललो मी, अर्धा वाटी आमरस चालेल, गार केलेला आहे ना फ्रीजमध्ये. तसा ती मस्तपैकी गार केलेला आमरस घेऊन आली. त्यांच्या घरच्या आमरसाची टेस्ट घेऊन मस्त गप्पा मारून तिथून मी निघालो.
टी व्हीवर जेव्हा रामायण महाभारत अशा सिरियल चालू होत्या त्या दिवसांची आठवण खूप रमणीय आठवण. एका घरामध्ये रामायण सिरियल सुरू आहे आणि छोटा 4.5-5 वर्षाचा मुलगासुद्धा आपल्या आईबाबांबरोबर रामायण बघतो. एक सीन आहे की राक्षसीण येते समोर आणि मग लक्ष्मणाशी काहीतरी संवाद, असा काहीतरी सीन. 4.5-5 वर्षाचं लेकरू ते सहज विचारतं, मम्मी ही कोण आहे? लक्ष्मणांशी बोलते ती कोण आहे? मम्मी पटकन म्हणते, अरे ती ना तुझी आत्या आहे. पप्पा ताडकन लगेच चिडतात, अरे काय नाही, ही चुकीचं सांगते, आत्या कसली, ती तुझी मावशी आहे. संपला विषय. रामायण बंद टी व्हीवरचं आणि घरात महाभारत सुरू. मित्रांनो, अशा या सगळ्या घरात घडणाऱ्या गमती जमती, पती पत्नींमध्ये घडणाऱ्या गमती जमती, पु ल देशपांडेंचा विनोदी स्वभाव, त्यांची अशी अनंत वाक्य की सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा पहा म्हणजे दिवस चांगला जातो, आणि मग पॉज घेऊन पुलंचं म्हणणं, मग ती बायको कोणाची का असेना. अशा काही मस्तपैकी गमती जमतींनी जर सुरुवात झाली तर खरंच ना दिवस आपला हसण्यात मजेत जातो ना. नाहीतरी हसण्याचे क्षण आजकाल किती कुटुंबांमध्ये असे असतात. हसत खेळत जगणं म्हणजे नक्की काय, हेच जणू काही कुटुंब विसरलीत असं वाटतं. आणि म्हणून तर मग कृत्रिम हसणाऱ्यांचे क्लबसुद्धा भूछत्रासारखे वाढले. प्रत्येक मोठ्या शहरातल्या कुठल्याही बागेत जा, सकाळी जा संध्याकाळी जा, तुम्हाला कृत्रिम हास्य करत, गोल करून उभं राहून, काहीतरी वेगळे वेगळे प्रकार करत हसणारे ग्रुप्स दिसतात. त्यापेक्षा असे हलके फुलके विनोद घरात जर घडले तर मग कुटुंबात हसी मजाकचं वातावरण असेल तर जगण्याची उमेद नक्की वाढेल ना. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. प्रवी तुमची वाट बघतोय.